नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या या पावन तीरावर ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्याद्वारे गुरुवर यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेली ही ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा आणि या कार्यशाळेमध्ये चालू असलेलं हे चिंतन, या चिंतनाकरता उपस्थित सर्व गुरुजन, सर्व गुरुबंधू, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन 18व्या अध्यायातील 998 क्रमांकाच्या ओळीला या ठिकाणी आपण प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी या स्वाध्याय कार्यशाळेचं ध्येय थोडंसं आधुनिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर काही महापुरुषांनी असं चिंतन केलं आहे. स्थापत्यशास्त्रामध्ये वेगवेगळे नकाशे काढले जातात. आपण पाहतो भारताचा नकाशा, जगाचा नकाशा, पण तो नकाशा समजण्याकरता एक दृष्टी असावी लागते. आपल्याला जर जगाचा नकाशा समजावा असं वाटत असेल तर त्या नकाशाच्या खाली एक टीप लिहिलेली असते. त्याला त्या नकाशाचं स्केल असं म्हणतात. म्हणजे नकाशा काढत असतानाच एका विशिष्ट स्केलने तो नकाशा काढलेला असतो. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मीटर 20 मीटर असा. ज्याला ते नकाशाचं स्केल समजतं त्याला तो नकाशा समजतो. तसा हा जगतरूपी नकाशा जी बुद्धी आपल्याला दाखवते, कोणत्या स्केलनी दाखवते. एखाद्या दुर्बिणीतून आपण एखादी वस्तू पाहतो. बऱ्याच वेळेला वस्तू दूर असतात पण त्या दुर्बिणीतून पाहिल्यानंतर त्या जवळ दिसतात. वस्तू लहान असतात पण दुर्बिणीतून पाहिल्यानंतर त्या मोठ्या दिसतात. पण ज्याला माहिती असतं ही जी दुर्बीण आहे, हिचं जे स्केल आहे ते आपल्याला मोठं दाखवणार आहे, हे लहान दाखवणार आहे, तो त्या दुर्बिणीतून पदार्थ पाहिल्यानंतर सुद्धा जाणतो की पदार्थ दिसतोय असा, पण असायला मात्र हा असा नाही. तेव्हा या जगताचं स्केल दाखवणारी ही जी काय आपली बुद्धी आहे, ज्ञानेश्वरीच्याद्वारे चिंतन करून आपल्याला आपल्या बुद्धीचं स्केल कळतंय. आपली बुद्धी नेमकं काय दाखवते, यथार्थ आहे का यथार्थ आहे. हे जगत मला दिसतंय, हे जगत दिसतंय, दुःखरूप दिसतंय, असत दिसतंय, जड रूप आहे, रागद्वेषयुक्त आहे. मग हे खरोखर जगताचे धर्म आहेत का माझ्या बुद्धीने आरोपित केलेले हे धर्म आहेत. हे बुद्धीचं स्केल जाणून देण्याची एक कार्यशाळा, वर्कशॉप म्हणजे हे या ठिकाणी हा उपक्रम आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि हा 18वा अध्याय तर कलशाध्याय आहे, एकाध्यायी गीता. पण श्लोक वाचल्यानंतर तर असं वाटतंय एक श्लोकी गीताच आहे की काय. आणि ओव्या वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की एका एका ओव्यामध्ये गीता आहे की काय. कारण पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वर महाराज तीच प्रक्रिया सांगतायत. आता मला ज्या ओव्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच प्रक्रिया. आता शास्त्री महाराजांनी ज्या ओव्या वाचल्या त्याच्यामध्ये सुद्धा तीच प्रक्रिया. म्हणजे येन केन प्रकाराने आता शेवटचं शस्त्र काढलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांना आता घाई झालेली आहे. लवकरात लवकर जीवाला ब्रह्मबोध कसा होईल त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्यांची रचना केलेली आहे. आपलं चिंतन चालू आहे. जो श्लोक आहे 50 नंबरचा, सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोती निबोधमे समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानशे अपरा. या श्लोकाचं थोडं राहिलेलं चिंतन. आता सिद्धीं प्राप्तो या ठिकाणी ही सिद्धी कोणती घ्यायची. कारण यथा ब्रह्म आपनोती असं पुढं लिहिलेलं आहे. सिद्धी प्राप्त केल्यानंतर मग ब्रह्मप्राप्ती सांगितली. म्हणून भगवत पूज्यपाद भाष्यकारांनी ही जी सिद्धी सांगितली ही ज्ञान निष्ठा योग्यता सिद्धी सांगितली बरं का. अंतकरण शुद्धीरूप सिद्धी ही प्राप्त झाल्यानंतर मग ब्रह्मप्राप्ती करून तो कसा घेतो. आज माझं भाग्य आहे आमचे गुरुवर्य नामदेव महाराज या ठिकाणी सत्राला उपस्थित आहेत.
ज्यांनी ज्ञानेश्वरी कंठस्थ केली, मुखोद्गत केलेली आहे, तेव्हा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर म्हणजे ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्त झाल्यानंतर तो पुरुष क्रमाक्रमाने ब्रह्मप्राप्ती कसा करून घेतो की जे ब्रह्म या ज्ञानस्य परानिष्ठा असती. परानिष्ठा म्हणजे पर्यवसान, ज्ञानाचं पर्यवसान, निश्चयन स्थिती ज्या स्वरूपामध्ये होते ते ब्रह्म. त्या ब्रह्माला क्रमाक्रमाने तो साधक कसा प्राप्त होतो याचं वर्णन या ठिकाणी चालू आहे. ओवी नंबर 998 पहा. परी ओखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदय जाती दिवो मध्यान्ह होय. पहा, आता गुरु भेटले, इथपर्यंत आपण आलो. आता गुरु भेटल्यानंतर शास्त्री महाराजांनी चिंतन सांगितलं की त्या साधकाला बोधही गुरूंनी केलाय आणि गुरु भेटले, बोध केलाय, लगेच तो ब्रह्मरूप होतो का? तर लगेच होत नाही. कोणती गोष्ट लगेच होत नाही. पंचदशीमध्ये असं म्हटलंय का, आता मला आठवत नाही, कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादया यथा तद्वद आत्मविचारोपी शनैः कालेन पच्यते. 10 वर्षापूर्वी पाठ केलेले श्लोक आहेत, आता नंतर आवृत्ती नाही त्याला, म्हणून चुकू शकतं. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादया यथा, अगदी त्याचंच अनुवाद ज्ञानोबांनी पुढच्या 2 वह्यांमध्ये केलेला आहे. कृषी गर्भादया यथा कालेन पच्यन्ते परिपच्यन्ते. कृषी म्हणजे शेती. आज पेरलं की लगेच उगवतं का? नाही. गर्भ तो लगेच त्या ठिकाणी 9 महिने त्यात थांबावं लागतं, तेव्हा परिपक्व होतो आणि मग तो बाहेर येत असतो. त्याप्रमाणे तद्वत आत्मविचाराः अपि शनैः कालेन पच्यन्ते. आत्मविचार सुद्धा शनै शनै, हळूहळू. बरेच वेळेला परमार्थामध्ये आपल्याला 2 प्रमाण सापडतात पहा. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी, असं एक प्रमाण आहे. बरोबर आहे ना शाजी महाराज? संत समागमे धरोनी आवडी. आणि दुसरं एक प्रमाण आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी. एक प्रमाण सांगतं की तातडी करावी आणि दुसरं प्रमाण सांगतंय तातडी करू नये. तेव्हा ह्याचा समन्वय काय? येण्याकरता तातडी करावी, पण आल्यावर नंतर मात्र घाई करू नये, हळूहळू अभ्यास करावा, असा त्याचा अर्थ आहे. तो ज्ञानोबांनी या ठिकाणी सांगितलाय. परत परी ओखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो. औषध घेतल्या घेतल्या आपली प्रकृती जशी पहिली होती तशी लगेच प्राप्त होते का? घेतलं औषध आणि लगेच बरा झाला, असं कुठे होतं का? नाही. तेवी का उदय जताची दिवो मध्यान्ह होय. सूर्य उगवला की लगेच मध्यान्ह काळ होतो का? दुपार होते का? नाही. तद्वत आणखीन त्याच्याकरता उदाहरण देतात ज्ञानोबाराव पुढच्या वेळेमध्ये. सुक्षेत्रियानी ओलटे, विजही पेरिले गोमटे, तरी अलोट फळ भेटे परी वेळे की गा. भूमी चांगली आहे बघा, शेतकऱ्यांना सुद्धा बी कसं पेरायचं, कशी शेती करायची, कसं चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होईल, ज्ञानोबारांनी मार्गदर्शन केलंय. पहिली कशी पाहिजे? सुक्षेत्र पाहिजे, म्हणजे भूमी चांगली पाहिजे. आणि ओलटे म्हणजे ती ओलसर भूमी पाहिजे, वापसा झालेली भूमी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पेरलेलं जे बी आहे ते कसं पाहिजे? गोमट पाहिजे. नाही तर भूमी चांगली आहे, ओली आहे आणि बी पेरलं चुकीचं ना, ते काय खराब झालेलं बी पेरलं किंवा कीड लागलेलं बी पेरलं, चांगले उगवेल का शेती? उगवणार नाही. तरी आलोट फळ भेटे, असं जर असेल, तिने जर अवस्था मिळाले तर मग आलोट फळ भेटे परी वेळे की गा. पण लगेच नाही, पेरल्यानंतर लगेच मिळणार नाही, वेळ लागेल. जोडला मार्गू प्रांजळू, मीनला सुसंगाचा मेळू, तरी पाविजे वाचुनी वेळू लागे चिकी. आपल्याला धीर आहे बरं का, हा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. धीर तो कारण, साह्य होतो नारायण. मनुष्याने धीर धरावा. आळंदीला आल्यानंतर सुद्धा गुरुवरी नथुसिंग बाबा असं सांगायचे, म्हणजे मोठे भावांचं उदाहरण सांगायचे. ते म्हणे मोठे भाऊ आले आणि लगेच म्हटले आता मी चाललो परत. तेव्हा मामासाहेब भेटले, म्हटले अरे त्यांची भाषा आहे ती बरं का, अरे असं होतच असतं, इथे आल्यानंतर काय लगेच आपण तुकाराम महाराज होणार नाही, लगेच आपण ज्ञानेश्वर महाराज होणार नाही, लगेच आपण सर्वज्ञ होणार नाही. हे काम क्रोधाधिक शत्रू आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. बऱ्याच वेळेला त्रास देतात. आपल्यालाच असं वाटतं बा आपण एवढं तिकडे असताना आपल्याला एवढा त्रास होत नव्हता, इथे आल्यानंतर आपल्याला फारच त्रास व्हायला लागला या विकारांचा. परंतु तरीसुद्धा मनुष्याने अभ्यास करत राहावा, चिंतन करत राहावं. पुढे आपोआपच त्या ठिकाणी धीरतो कारण साह्य होतो नारायण, असं आहे ते. म्हणून
जोडला मार्ग प्रांजळू, मिनला सुसंगाचाही मिळू, तरी पावी जे वाचून मिळू लागेची की. चांगला मार्ग प्राप्त झाला, चांगला संघही भेटलाय त्या मार्गाने निघण्याकरता, चालण्याकरता, तरी पावी जे वाचून मिळू लागेची की. पण वेळ काही लागेल ना, तिथे त्या ठिकाणी आपल्या मुक्कामाला जाण्याकरता काही वेळ लागणारच आहे. तैसा, आता हे सगळ्या दृष्टांताच्या वेळ आहे. कशाकरता सांगितल्या? तैसा तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुर फुटला विवेकाचा. वैराग्य लाभही झालाय, सद्गुरूही भेटले आहेत आणि विवेकाचा अंकुर सुद्धा फुटलेला आहे. सद्गुरूंनी उपदेश केलाय आणि आपल्या अंतःकरणामध्ये विवेक सुद्धा जागृत झालेला आहे. पण तरी झाला असला तरी सुद्धा लगेच ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही, काही वेळ लागतो. कानावचनाची भेटी सांगितलं, पण ते कोणाकरता? उत्तम अधिकारी असेल तर. आणि जर थोडासा कनिष्ठ अधिकारी असेल, मध्यम अधिकारी असेल, त्याने निराश होऊ नये, त्याने हताश होऊ नये. आपण चिंतन करत राहावं, आपण अभ्यास करत राहावा. एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा याचा अर्थ आहे. मग कोणती स्थिती प्राप्त होईल? यथा ब्रह्म आपनोती आहे ना, त्याचं व्याख्यान आता सुरू होतं. ब्रह्माचं व्याख्यान. तेने ब्रह्म एक आथी, एर आवघीच आगवीच भ्रांती, हे कीर प्रतिती गाढी केली. आणि जो विवेक प्राप्त झालाय सद्गुरूंच्याकडून, त्या विवेकाने एक आणखीन काम केलंय. काय काम केलंय? तेने ब्रह्म एक आथी, एकमेवा द्वितीयम ब्रह्म, किंवा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा, अशी जी काही स्थिती आहे म्हणजे वैचारिक स्थिती. विचार तो तसा करायला लागलेला आहे, तसं त्या ठिकाणी निधिध्यासन करायला लागलेलं आहे. ती स्थिती त्याची चालू झालेली आहे आता गुरूंच्या सहवासामध्ये. हेही किर प्रतिती गाढी केली, त्यांनी गाढ अशी प्रतिती केलेली आहे. तो अनुभव त्याचा गाढ होऊ लागलेला आहे. परी तेची जे परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचे ही काम सरे येथ. पण अजून पुढे आणखीन आहे स्थिती, ही स्थिती नाही, अजून तो मुक्कामाला पोचलेला नाही. मग मुक्काम कोणता आहे? निष्ठा ज्ञानस्य या परा. काय आहे ते? तर परी तेची जे परब्रह्म, परब्रह्म जे कसं आहे? सर्वात्मक आहे, जे सर्वोत्तम आहे, आणि ज्या ठिकाणी मोक्षाचेही काम सरे जेत, मोक्षाचं सुद्धा काम त्या ठिकाणी संपून जातं. म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याची जी इच्छा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी निवृत्त होऊन जाते. वास्तविक पाहता जी स्वरूप स्थिती आहे त्या ठिकाणी बंध मोक्ष स्वरूपे का बरोबर ना? स्वस्वरूपे विकल्पो नास्ती बंध मोक्षौ नस्तहा. स्वरूपाच्या ठिकाणी बंध मोक्ष हे दोन्ही विकल्प त्या ठिकाणी नाही. आणि तिथे मोक्ष त्या ठिकाणी मोक्षाची जी कामना आहे ही सुद्धा निवृत्त होऊन जाते, कारण हे अलीकडे आहे. म्हणून एक मोठ्या महापुरुषांचं एक वाक्य आहे, मला वाटतं जोग महाराजांच्याच चरित्रामध्ये आलेलं आहे. कोणीतरी साधक जोग महाराजांच्याकडे गेला, म्हणायला लागला, महाराज मला इच्छारहित व्हायचंय, मला निरीच्छ व्हायचंय, मला निरीच्छ व्हायचं, मी साधना केल्या, मी ज्ञान संपादन केलं, अमुक केलं, मला निरीच्छ व्हायचंय. जोग महाराज त्याला म्हटले, मला निरीच्छ व्हायचंय ही इच्छा सोडून दे, म्हणजे तू निरीच्छ होशील. आणि निरीच्छ व्हायचं म्हणतो, ही इच्छा किती तू प्रबल केलेली आहेस. अरे बाबा, ब्रह्मस्वरूप असं आहे ज्या ठिकाणी कोणतीच इच्छा नाही, इच्छेचा त्रैकालिक अत्यंत अभाव असलेली ती स्थिती आहे, आणि अशा स्वरूपाला तुला जायचंय. मला निरीच्छ व्हायचं म्हणतो ना, मग ही इच्छा सोडून दे पहिल्यांदा. मोक्षाचे काम सरेज येतं. या तिन्ही अवस्था पोटी जिरवी जे का किरीटी, या ज्ञानाशी ही मिठी दे जे वस्तू. आणि ती कशी वस्तू आहे त्या वस्तूचं वर्णन या ठिकाणी करतात. या तिन्ही अवस्था पोटी, या तीन अवस्था जे आहेत, जिरवी जे गा किरीटी, या ज्ञानाशीही मिठी दे जे वस्तू. एक ज्ञान असं आहे की ते ज्ञान या तिन्ही अवस्थाला आपल्या पोटात घालतं, असा हे अर्थ आहे बरं का. दोन प्रकारचे अर्थ केलेले आहेत. आणि त्या ज्ञानालाही जे आपल्या पोटात घालते, बघा बरं का, म्हणजे ज्ञान या तीन अवस्थाला पोटात घालतं, आणि अशा ज्ञानालाही जी स्थिती पोटात घालते, ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीचं ज्ञान त्यालाही जी पोटात घालते, ती जी स्थिती आहे केवळ निर्विशेष दृंगमात्र अशी जी स्थिती आहे. या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आहेत ना, या तीन अवस्था व्यभिचारी आहेत बरं का. यांचा एकमेकामध्ये व्यभिचार आहे किंवा व्यतिरेक आहे. जागृतीतले जेवढे आपल्याला पदार्थ दिसतात ते स्वप्नात आहेत का हो? नाहीत. स्वप्नात जे पदार्थ दिसतात ते सुषुप्तीमध्ये आहेत का हो? म्हणजे जागृतीचा स्वप्नामध्ये त्या ठिकाणी व्यतिरेक आहे, व्यभिचार आहे.
स्वप्नाचा सुषुप्तीमध्ये, स्वप्न आणि जागृती तिन्हीचा विचार आहे, आणि सुषुप्तीचा जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये विचार आहे. म्हणून व्यतिरिक आहे, पण मीचा मात्र अन्वय तिन्ही ठिकाणी आहे. मी जागृतीत आहे, मी स्वप्नातही आहे, मी सुषुप्तीमध्ये आहे. म्हणून या सगळ्या व्यभिचारी अवस्था असल्यामुळे त्या खोट्या आहेत, आणि मी जो आहे तो मात्र अन्वय असल्यामुळे खरा आहे. तो मी कोण नेमका, माझं जे खरं स्वरूप आहे, ती जी स्थिती आहे, अमेवा समेवाग्रे, जसं चतुश्लोक भागवतामध्ये सांगितलेलं आहे. मीच मी म्हणजे आस्ती रूपाने, आणि आस्तीचाही जिथं पुण्य नाही अशा रूपाने केवळ निर्विशेष असा जो मी आहे, ते खरं माझं त्या ठिकाणी स्वरूप आहे. ती जी वस्तू आहे ती आहे. कशी ती वस्तू आहे? ऐक्याचे एकपण सरे, जेत आनंद कनुही विरे, काहीची नुरोनी पुरे जे काही गा. ऐक्याचे एकपण सरे. आता ऐक्याचं एकपण सुद्धा तिथं निवृत्त होतं, कारण ऐक्य म्हणायचं द्वैताच्या सापेक्ष ऐक्य आहे. द्वैत्य जर नाहीच, त्याचा त्रैकालिक अत्यंत जर अभाव आहे, तर ऐक्य तरी कसं काय म्हणायचं त्याला? एक तरी कसं म्हणायचं? दोनाच्या सापेक्ष एक आहे म्हणून असं म्हणतात. त्या कॉम्प्युटरमध्ये 1 आणि 0 एवढंच घेतलंय, पुढचं काय घेतलं नाही. 0 1 0 1 2 नाही त्याच्यामध्ये. का? कारण 2 जगामध्ये नाहीच आहे, एकच आहे जगामध्ये. 2 काय? 2 कशामुळे? जर 2 3 ह्या संकल्पना सगळ्या सापेक्ष कल्पना आहेत. म्हणून ज्या ठिकाणी निरपेक्ष असे असलेलं जे एक आहे, ते ऐक्याचे एकपणे जेत सरे, आणि त्या स्वरूप स्थितीवर जात असताना अहम ब्रह्मास्मी इत्याकार कृती झाली, मी सच्चिदानंद रूप आहे, असा तिथं आनंद का नसतो बरं का. आनंदाची अनुभूती आहे. त्या आनंदाची अनुभूती ही जेथविरे, आणि आनंद रूपता. आता आनंदाची अनुभूती गेली, आणि काहीची नुरोनी पुरे जे काही गा. त्या आनंदाच्या अनुभूतीत ती सुद्धा खरी स्थिती नाही बरं का. म्हणून अष्टावक्र गीतेमध्ये असं म्हटलंय, सुखम आस्वादयत किंचित. जो सुखाचा आस्वाद तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते, त्या स्थितीमध्ये ती सुद्धा खरी स्थिती नाही. तर त्या सुखाचाही प्रकाशक असलेलं, अधिष्ठान असलेलं जी काही स्थिती, जी काही बाई स्थिती आहे, काही नुरोनी, काहीची नुरोनी पुरे जे काही बा, म्हणजे काहीच उरत नाही आणि पूर्ण अशी जी काही स्थिती आहे शिल्लक राहते, ती ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे, ते क्रमेची करू तेने पाविजे गा. ते ब्रह्मी ऐक्यपणे, आणि त्या ब्रह्मस्वरूपाशी ऐक्यपणाने ब्रह्मची होऊनी असणे, ब्रह्मवित ब्रह्मैव भवती, अशी जी ती स्थिती आहे, आणि आनंदरूप असलेली ती स्थिती, ते क्रमेची करून तेने पाविजे पै. ते क्रमाक्रमानेच ते प्राप्त करून घ्यावं लागतं बरं का. असं एकदम लगेच ते प्राप्त होणार नाही. मंद अधिकार्याकरता क्रमाक्रमाने त्याची प्राप्ती करून घ्यावी लागते. कशाप्रमाणे? भुकेलिया पाशी ओगरिले षडरशी, तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. भुकेलेल्या मनुष्याला ओगरिले षडरशी, षडरस त्याच्या ताटामध्ये वाढले, मग एक एक घास जसा घेतो तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. त्या ठिकाणी थोडा घास घेतला की थोडी तृप्ती, नंतर घास घेतला की थोडी तृप्ती, अशी तृप्ती होत होत जेवण झालं की तृप्त होऊन जातो. तसं निर्ध्यासन करत असताना, चिंतन करत असताना आनंद मिळत जातो, आणि आनंद मिळता 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 तो आनंदरूप होऊन जातो. पण हे अभ्यासाचं काम आहे बरं का. म्हणजे केला पाहिजे, निर्ध्यासन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर म्हणजे मध्यमाधिकार्याकरता हे सांगितले आहे. तैसा वैराग्याचा ओलावा, अंबुथिता आत्मठेवा काढीची तो. तैसा वैराग्याचा ओलावा, आश्रय, वैराग्याचा आश्रय त्याला प्राप्त झाला. मग केवळ वैराग्य आहे का त्याच्याबरोबर? विचाराचा तो दिवा, विचाराचा दिवा आहे, वैराग्याचा ओलावा आहे. म्हणून बघा, तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय, वैराग्य माणसाकडे पाहिजे, पण त्याच्याबरोबर विचार पाहिजे, विवेक पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकांच्याकडे वैराग्य असतं, विवेक नसतो. काहींच्याकडे विचार असतो, वैराग्य नसतं. तर दोन्हीचा समन्वय पाहिजे. काहींचं वैराग्य असतो, त्याला विवेकच नाही. वैराग्याला जर विवेकाचं अधिष्ठान नसेल, इकडे लक्ष द्या, किंवा ज्ञानेश्वरीत लक्ष द्या, वैराग्याला जर विवेकाचं अधिष्ठान नसेल तर ते वैराग्य, आमचे गुरुवारी सांगायचे बरं का घुले बाबा, वैताग होतं म्हणे. वैराग्याला जर विवेकाचं अधिष्ठान नसेल तर ते वैराग्य वैताग होतं पुढे. कशाकरता मी वैराग्य धारण केलं? कारण मिळालं काहीच नाही. आणि म्हणून वैराग्याला विवेकाचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून वैराग्याचा ओलावा आणि विवेकाचा तो दिवा, विचाराचा तो दिवा, विचाराचा दिवा हातामध्ये आहे. मग अंबुथिता आत्मठेवा काढीची तो, पेटला तो अंबुथिता म्हणजे तो विचाराचा दिवा पेटलेला आहे. आणि मग तो काय काढतो? आत्मठेवा, आपलं जे स्वरूप आहे आत्मस्वरूप, त्याला काढतोच तो. काढतो म्हणजे काय? कुठून काढणार आहे?
आहेच तो स्वरूप, पण तो दाखवतो, असा त्याचा अर्थ आहे. तरी भोगी जे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी, जयाच्या अंगी निरवधी लेणी झाली. तरी भोगी जे आत्मवृद्धी, आपल्या महाराजांच्या ज्ञानेश्वरी सगळे पाठ दिलेले आहेत, त्यामुळे फार सुंदर होत आहे. मी रात्री पाहिलीवर का व्यवस्थित मग लक्षात आलं, कारण बऱ्याचशा ओव्या आहेत त्यांचे अर्थ काही इकडच्या तिकडच्या पाठाने लागत नाहीत. तेव्हा सगळे पाठ जर आपल्या डोळ्यासमोर असतील तर खूप फायदा होतो त्याचा. तरी भोगी ते आत्मवृद्धी आहे आणि तिथे आत्मवृद्धी हा पाठ आहे. तर वृद्धी म्हणजे ऐश्वर्य. हो, आपला आत्मा हेच खरं आपलं ऐश्वर्य आहे. बाकी ऐश्वर्य काय खरं टिकावं ऐश्वर्य नाही बरं का, सगळे नाशवान ऐश्वर्य आहेत. आणि आपला जो आत्मा आहे परमात्मा, तोच परमात्मा हेच खरं आपलं ऐश्वर्य आहे. तरी भोगी जे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी, अशी ही योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली, ज्याच्या अंगामध्ये कायमचा अलंकार झाली. म्हणजे आत्मवृद्धी प्राप्त करून घेण्याची जी काही सिद्धी योग्यता त्या ठिकाणी त्याला कायमची प्राप्त झालेली आहे आणि तो सजलाय तिने. असा जो मनुष्य आहे, असा जो साधक आहे, तो आता क्रमाक्रमाने कसा ब्रह्मस्वरूपापर्यंत जातोय पहा. ज्ञानेश्वर महाराज या ओव्यांना जरी आपण दर्पण केलं ना तरी हळूहळू ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्वरूपामध्ये नेऊन ठेवतात. तो जेने क्रमे ब्रह्म होणे करिगा सुगम, तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. तो ज्या क्रमाने जेने क्रमे ब्रह्म होणे करिगा सुम, ब्रह्म होणे करी सुगम आणि सोप्या रीतीने तो ब्रह्म ज्या क्रमाने होईल त्या क्रमाचं वर्म आता ऐक सांगतो. हो, निबोध मी म्हटलेलं आहे ना श्लोकामध्ये, ते भगवान परमात्मा निबोध म्हणजे आता चांगल्या प्रकारे मी तुला बोध करून देतो, तसं या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात. ते आता ऐका आणि विस्ताराने नाही, समासे नाही, व थोडक्यात सांगतो. वर्म सांगणार आहे म्हणजे एकदम विस्तार करत नाही, त्यातलं सार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे असं ज्ञानोबा सांगतात. बुद्ध्या विशुद्धया युक्तो, आता पाठीमागच्या श्लोकामध्ये उत्तरार्धामध्ये आलंय निष्ठा ज्ञानस्य या परा, त्याचा धागा भगवत पूज्यपादाचार्यांनी पुढे पकडलाय. याचं अवतरण असं लिहिलंय, सा इयम ज्ञानस्य परानिष्ठा कथम कार्या. त्या ज्ञानाची परानिष्ठा असलेलं जे ब्रह्मस्वरूप स्थिती ती कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायची, तो क्रम या ठिकाणी या श्लोकामध्ये दिलाय. तर विशुद्धया बुद्ध्या युक्ता, विशुद्ध बुद्धीच्या द्वारे. विशुद्ध बुद्धी म्हणजे आता इथं विशुद्ध कोणती बुद्धी घ्यायची आचार्याने अर्थ केलाय मायारहित निश्चयात्मिका, किंवा शंकरानंदाने अर्थ केलाय अव्यवसायात्मिका बुद्धी. अशा बुद्धीच्या द्वारे युक्त असलेला धृत्या आत्मानम नियम्यच, धैर्याच्या द्वारे आत्मानम म्हणजे शरीर इंद्रिय मन वगैरे इत्यादींना नियमन करून, शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्दादी विषयांना सोडून, रागद्वेषो विदुष्यच, रागद्वेषांना त्या ठिकाणी त्याग करून रागद्वेषांना घालवून, आणि मग तो करतोय. आणखीन पुढे साधन सांगणार आहेत ज्ञानोबा या श्लोकावर काय लिहितात पहा. तरी गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तठा, बुद्धीचा तेने. गुरु दाविल्या वाटा म्हणजे मनाच्या माराने जायचं नाही बरं का, या रस्त्याने जायचंय. महाराज सांगत असतात काय, अनमेला साजन आणि अनोखा रस्ता आणि अनमेला साजन, तिकडे जायचंय आपल्याला. त्यामुळे आपण आपल्या मार्गाने जर गेलो तर मनोमार्गे गेला तो येथेच मुकला. म्हणून सर्वात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतसे. म्हणजे गुरु दाविले या वाटा, गुरूंनी ज्या वाटा दावलेल्या आहेत, ज्या वाटाने ते गेले, वेद मार्गे मुनी गेलो त्याची मार्गे चालेलो. ज्ञानोबा सुद्धा सांगतात आम्ही आमच्या मनाने गेलो नाही, गुरु दाविले या वाटा. आणि मग गुरु त्या वाटेने गेल्यानंतर पुढे काय, कुठल्या तीर्थतटाला जातो तो मनुष्य, येऊन विवेक तीर्थ तठा. विवेक हेच कोणी तीर्थ आहे. तीर्थ कशाला म्हणतात, तर ती अनेन इथे तीर्थम, ज्याद्वारे मनुष्य तरुण जातो, उद्धार होतो, त्याला खरं तीर्थ म्हणायचं. आणि विवेक हे खरं तीर्थ आहे बरं का. विवेकाद्वारेच मनुष्याचा उद्धार होतो. धोनिया मळकटा बुद्धीचा तेने, त्याने आपल्या बुद्धीच्या मळ जे आहेत या ठिकाणी लिहिले मल विक्षेप. तर मळकटा म्हणजे त्या ठिकाणी बुद्धीमध्ये असलेलं मलविक्षेप तर गेलेलेच आहेत, पण आता तो आत्मविचारामध्ये प्रवृत्त झालेला आहे. असा तो साधक आहे. मी ब्रह्म आहे, अनात्माकार वृत्तीचा त्याग करतोय आणि मी ब्रह्म आहे अशी अखंडाकार वृत्ती त्याची होऊ लागलेली आहे. बुद्धीचा तेने, कारण जोपर्यंत आवरण आहे तोपर्यंत बुद्धीचा मळ आहेच. म्हणून आता गुरूंच्या सानिध्यामध्ये तो साधना करतोय, ध्यान करतोय, निर्ध्यासन करतोय आणि
मग त्या ठिकाणी ती बुद्धी कशा अवस्थेला प्राप्त होते? मग राहुनी उगळिली प्रभा चंद्रे अलिंगिली तैशी शुद्धते आपण या बुद्धी. मग राहुनी उगळली प्रभा चंद्रे अलिंगिली. चंद्रग्रहण असतं त्यावेळेस अशी शास्त्रीय धर्माची अशी कल्पना आहे. धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय की राहू काय करतो? त्या चंद्राला गिळून टाकतो. राहू नावाचा ग्रह आहे. कारण त्या चंद्राची कागाळी केली भगवान परमात्म्याकडे त्या राहूने. म्हणून कोणी? चंद्राने कागाळी केली राहूची. म्हणून त्या ठिकाणी राहू काय करतो? चंद्राला ग्रास करून टाकतो. आणि मग चंद्रग्रहण संपलं की चंद्राची जशी शुद्ध प्रभा आपल्याला पाहायला मिळते त्याप्रमाणे जणू काय ही बुद्धी जी आहे अविचार अज्ञानरूपी राहूने या बुद्धीला ग्रासलेलं होतं आणि ती बुद्धी अशुद्ध झाली होती. अज्ञानरूपी राहूने ग्रासल्यामुळे अशुद्ध झालेली ती बुद्धी आणि गुरूंच्या सानिध्यामध्ये चिंतन करायला लागला की मग जसं चंद्रग्रहण संपल्यानंतर शुद्ध चंद्र पाहायला मिळतो त्याप्रमाणे शुद्ध बुद्धी त्या ठिकाणी काय करते? तैशी शुद्धते जडली आपणया बुद्धी. तैशी शुद्धते बुद्धी आपणया जडली. इतकी शुद्ध झाली, इतकं शुद्ध झाली की आपणया जडली. आत्मस्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती आत्मस्वरूप दाखवायला लागते ती बुद्धी. सांडून कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली जैशी. उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरणं किती सुंदर असतात. सांडून कुळे दोन्ही म्हणजे इथे धर्मशास्त्रही सांगतात आणि इकडे लगेच अध्यात्मातलाही सिद्धांत सांगतात. ज्याप्रमाणे वधू जी आहे त्या आपल्या दोन्ही कुळाला आईचं कुळ वडिलांचं कुळ सोडून देते आणि प्रियाशी अनुसरे कामिनी पतीच्या त्या ठिकाणी मार्गाला अनुसरते त्याप्रमाणे ही बुद्धी सुद्धा आहे. ही सुद्धा आपली पूर्वीची कुळं सगळी सोडून देते, अज्ञानाची कुळं सोडून देते आणि मग द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैशी. अगोदर तिच्या अंतकरणामध्ये सगळी त्या बुद्धीमध्ये सगळी द्वंद्व होती. सुखदुःख रूपी द्वंद्व, रागद्वेष रूपी द्वंद्व आणि गुरूंच्या सहवासामध्ये ती शुद्ध झाली आणि जशी एखादी कामिनी जशी एखादी वधू ज्याप्रमाणे आपल्या पतीला अनुसरते तसा बुद्धीचा जो पती, बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. पुढे काय नाही आठविता चित्ती कायनो हे बुद्धीचा जनिता आणि लक्ष्मीचा पती असा जो आहे. खरा बुद्धीचा पती कोण आहे? खरा भगवान परमात्माचा आहे. आणि मग ही बुद्धी तिकडे भगवान परमात्म्याला कशी अनुसरते, शुद्ध होते आणि भगवान परमात्म्याला अनुसरते म्हणजे ते बोध स्वरूप होऊन जाते बुद्धी थोडक्यात. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. त्याचं व्याख्यान पहा. आता ज्ञान आणि ज्ञान ऐसे जिव्हार. ज्ञान हेच खरं जीवन आहे, जिव्हाळा आहे प्रत्येकाचा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला. आणि नेवो नेवो निरंतर. पूर्वी ही बुद्धी काय करत होती? त्या ज्ञानाला सारखी बाहेर घेऊन जात होती. नेवो नेवो निरंतर. कुठे घेऊन जात होती ही बुद्धी? इंद्रियांच्या द्वारे विषयांच्याकडे घेऊन. इंद्रिय केले थोर शब्दाधिकचे. इंद्रियांच्या द्वारे ही बुद्धी त्या ज्ञानाला बाहेर घेऊन शब्दाधिक विषयांना तिने मोठं महिमान आणलं होतं, थोर केलेलं होतं, महत्त्व दिलेलं होतं. पण तीच बुद्धी मात्र आता काय करायला लागली? काय केली? त्या ठिकाणी आवरली आणि आवरल्यामुळे मग विषयांना काही महत्त्व राहिलं नाही. अखंडानंद स्वामींनी असं उदाहरण दिलंय. एखादं घर असेल आणि त्या घरामध्ये एखादा दिवा लागलेला असेल, लाईट लागलेली असेल आणि घराचे दरवाजे खिडक्या सगळ्या जर उघड्या असतील तर घरामध्ये प्रकाशच पडत म्हणजे राहत नाही जास्त. सगळा प्रकाश कुठे जातो? खिडकीतून गेला काय, दरवाज्यातून गेला काय, वरच्या झरोक्यातून गेला काय, प्रकाश आपल्याला काहीच मिळत नाही. सगळा प्रकाश बाहेरच. दरवाजा खिडक्या बंद करून घेतल्या पूर्ण प्रकाशाचा आनंद मिळतो. त्याप्रमाणे ही इंद्रियारूपी खिडक्या जोपर्यंत बाहेर उघड्या आहेत तोपर्यंत सगळा प्रकाश बाहेरच आहे. मग आपल्या आनंदाची अनुभूती आपल्याला येत नाही. आणि खिडक्या बंद करून घेतल्या आत्मप्रभा नीच नवी हृदयी करोनी ठाण देवी जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तैशीच पाहावी. अशा प्रकारे ते रश्मीजाळ काढलिया मृगजळ जायलया तैशे वृत्तिरोधी तया पाचाही केले. ते रश्मीजाळ काढलिया मृगजळ जायलया. रश्मी जाळ जर सूर्याची किरण जर काढली तर मृगजळ राहील का शिल्लक? आपण सर्वांनी मृगजळ पाहिले. त्याच्यातून जर सूर्याची किरण काढली म्हणजे समजा सूर्यास्त होतो संध्याकाळी. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य आपली किरण काढून घेतो. मग मृगजळ आपल्याला दिसतं का? दिसत नाही. त्याप्रमाणे तैसे वृत्तिरोधे तया पाचाही केले. वृत्तीचा निरोध केला की ती पाचही विषय काय आहेत? आपोआपच निवृत्त होतात असं त्याचा अर्थ आहे. वास्तविक पाहता मृगजळ म्हणजे तरी काय हो? मृगजळ म्हणजे सूर्यप्रकाशच आहे.
त्या भूमीच्या संबंधाने, उपाधीच्या संबंधाने आपल्याला ते मृगजळ दिसतंय. खरं तर काय विषय म्हणजे तरी काय, ते ज्ञानच आहे, परंतु उपाधीच्याद्वारे ते आलेलं असल्यामुळे ते ज्ञानच विषयाकार आपल्याला भासते. आणि म्हणून याने साधकाने काय केलं की आपली इंद्रिय आवरली आणि मग मात्र अखंड सच्चिदानंद घन मी आहे आणि माझ्यामुळेच बाकी सगळं आहे असा त्याला त्या ठिकाणी अनुभव येऊ लागतो. नेनता अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना जैशी ओकविली सवासना इंद्रिय विषयी. नेनता अधमाचे अन्ना, एखाद्या अधमाच्या घरचं अन्न आहे, आपल्याला माहिती नाही आणि आपण खाल्लं, पण खाल्ल्यानंतर लक्षात आलं बापरे मी याच्या घरचं अन्न खाल्लं. ज्याप्रमाणे खादलिया की जे वमना, मग वमन करावं लागतं. मामांच्या चरित्रामध्ये कथा आली. मुंबईला एकदा मामा गेले होते, मामासाहेब दांडेकर, आणि जोग महाराज त्या ठिकाणी होते. तेव्हा कोणीतरी एक धनिक व्यक्ती मामासाहेबांना घेऊन गेला आपल्या घरी. घेऊन गेल्यानंतर मामासाहेबांना जोग महाराजांनी आल्यानंतर विचारलं कुठे गेला होता. म्हटले अमके शेठ मला घेऊन गेले होते. तेव्हा जोग महाराजांना माहिती होतं ते शेठ कसे आहेत म्हणून. जोग महाराज म्हणे तिथं काय तू खाल्लं का. तेव्हा मामासाहेबांनी सांगितलं खाल्लं नाही काय मी, फक्त मी शहाळे पिलो असं म्हटल्यानंतर जोग महाराजांनी सांगितलं आता माझ्यासमोर ते शहाळे ओकून टाक. आणि जोग महाराजांनी ते शहाळे त्यांना मामासाहेबांना त्यासमोर ओकायला लावले, म्हणजे काढून टाकायला सांगितले. का म्हटले अरे तो जो धनिक मनुष्य आहे त्याचं सगळं धन जे आहे 2 नंबरचं धन आहे, चुकीचा पैसा आहे त्याचा, आणि त्याच्या धनाचं जर तू ते खाल्लंस ना तर तुझी बुद्धीसुद्धा बिघडल्याशिवाय राहणार नाही. नेनता अधमाचे अन्ना खादल्या की जीवमना, हे दृष्टांत सांगितलंय. तैसी ओकविली सवासना इंद्रिय विषयी, म्हणजे वासनेसहित विषयापासून इंद्रिय सगळी जी आहेत ओकवली, म्हणजे वासनेसहित त्या ठिकाणी ओकवून टाकलं. विषय जे आहेत हे सगळे त्याग केला त्यांचा, असा याचा अर्थ आहे. मग प्रत्येगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐशी प्रायश्चित्ते धोटे केली तेने. मग प्रत्येगावृत्ती चोखटे, प्रत्येक वृत्ती म्हणजे इथे काय घ्यायचं तर या ज्ञानेश्वरीमध्ये असा अर्थ केला अंतर्मुख झालेली वृत्ती. मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असा अर्थ आहे प्रत्येगावृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती. तर तो आत्माकार वृत्ती हा पाठ चांगला वाटतो या ठिकाणी. मग प्रत्येगावृत्ती चोखटे, चोखट असलेली लाविली प्रत्येगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे. आत्माकार वृत्ती हेच कोणी गंगेचं तट, अशा आणि शुद्ध असं गंगेचं तट त्या ठिकाणी त्याने आपली वृत्ती लावली, म्हणजे आत्माकार वृत्ती तो करायला लागला. आयशी प्रायश्चित्ते धोटे केली येणे, आणि असं धोट शुद्ध असं त्या ठिकाणी प्रायश्चित्त त्याने त्या ठिकाणी केलंय. म्हणजेच आत्माकार वृत्ती करणं हेच खरं वृत्तीला प्रायश्चित्त देणं आहे. इतर कोणतंही प्रायश्चित्त जे आहे ते परिपूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही. पाठी सात्विके धीरे तेने शोधारली ते करणे मग मनीषी योग धारणे मिळविली. पाठी सात्विके धीरे तेने, यानंतर सात्विक धैर्याच्या द्वारे शोधारली ते करणे, सगळी इंद्रिय करणे म्हणजे इंद्रिय शुद्ध केली. मग मनीषी योग धारणे मिळविली, आणि मग मनाच्या द्वारे योग धारणेमध्ये त्या ठिकाणी चित्तवृत्ती सगळ्या एकरूप केल्या, असा याचा अर्थ आहे. आता योगधारणा ही कोणती योगधारणा घ्यायची, इथे भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि शंकरानंद या दोन्ही टीकाकारांनी योगधारणा म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती या ठिकाणी घ्यायची, निधिध्यासन करायचं असा अर्थ केलेला आहे. हीच योगधारणा आहे. देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेशी येऊनी भेटे ते देखील आहे ओखटे द्वेषुन करी. कारण तशी वृत्ती केल्याशिवाय पुढची उभी लागणार नाही. इष्टानिष्ट जे आहेत प्राचीन म्हणजे प्रारब्धाच्या रूपाने येणारी सगळी इष्टानिष्ट भोगेशी येऊनी भेटे ते देखील आहे ओखटे द्वेषुन करी. ते जरी पाहिले, ते जरी आले, इष्ट आलं अनिष्ट आलं त्याच्या जीवनामध्ये तरी सुद्धा द्वेष करत नाही त्याचा. म्हणजे प्रारब्धाच्या बळाने त्याच्या जीवनामध्ये इष्ट अनिष्ट प्रसंग हे येतच राहणार आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही, पण मनस्थिती आपल्या हातामध्ये आहे. प्रारब्धाने महाराज नेहमी सांगत असतात, त्या ठिकाणी रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि फिल्म निघालेली आहे. आता फक्त आपलं काम काय आहे, पाहायचंय, आणि पाहत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुखदुःखी व्हायचं की नाही व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून हे इष्टानिष्ट जे आहे ते होतच राहणार आहे. प्राचीन म्हणजे पूर्वी आपलं संचित जसं असेल त्यानुसार प्रसंग येतील, पण जरी प्रसंग आले तरी त्या प्रसंगामध्ये सुखी दुःखी व्हायचं की नाही हे मात्र आपल्या मनावर अवलंबून आहे. ना गोमटेची विपाये ते आणून पुढा सोये तया लागेन होये साभिलाशो. आणि एखादा चांगला विषय आला, गोमटेची विपाये
विपायाने कदाचित चांगलं आलं ते आणून पुढं असूये आणि आणून ठेवलं प्रारब्धाने, तया लागीन होय साभिलाषू. त्या ठिकाणी सुद्धा साभिलाष तो होत नाही, त्याच्याविषयी आसक्ती त्याच्या मनात निर्माण होत नाही. नाथ महाराजांनी तर त्याच्यामध्ये लिहिलं, कशामध्ये, चिरंजीव पदामध्ये, प्रारब्ध प्राप्ती होता देख तेथून निष्ठंक अंग काढी. हा नाही, हे प्रारब्ध प्राप्ती होता देख तेथून निष्ठंक अंग काढी. म्हणजे एखादा विषय जर आपल्यासमोर आला, काही लोक म्हणतात काय करणार आहोत, आमचं प्रारब्धच तसं होतं, आम्ही खूप ते टाळण्याचा प्रयत्न केला होता, पण आमचं ते प्रारब्धात असल्यामुळे ते काय आम्हाला भोगावंच लागलं म्हणे, आता काय करणार. महाराज सांगत असतात, केलेलं प्रारब्ध म्हणायचं नाही, झालेलं आम्ही, तुम्ही म्हणायचं नाही, आम्ही म्हणू नये. ते काय, तू जर म्हणायला लागला, तुझी कर्माची संगती सांगायला लागला, ते खरं नाही तुझं ज्ञान. आम्ही म्हणायचं, काय म्हणायचं, ते असं झालं तर ते प्रारब्ध आहे त्यांचं म्हणून, आपण मात्र म्हणायचं नाही. प्रारब्ध प्राप्ती होता देख तेथून निष्ठांकांग काढी. प्रारब्धाने जरी समोर आलं तर तो साधक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लिप्त होत नाही, आसक्ती त्यात धरत नाही, असा अर्थ या ठिकाणी आहे. पुढे, या परिष्ठा निष्ठी रागद्वेष किरीटी तेजुनिगिरी कपाटी निकुंजी वशे. मग या परी इष्टानिष्ठी, इष्ट प्रसंग येत असेल, अनिष्ट प्रसंग आला असेल तरी सुद्धा रागद्वेष किरीटी, रागद्वेष जे आहेत तेजुनी, रागद्वेष सोडून गिरीकपाटी निकुंजी वशे, एखाद्या गिरीकपाटामध्ये अशा दाट जाळीच्या वनामध्ये त्या ठिकाणी तो वास करतो. पहा काय, कामक्रोध, स्वामी अखंडानंदांनी असं लिहिले, कामक्रोध हे निर्माण होऊ शकतात, पण कामक्रोधाचं कार्य जे रागद्वेष आहे हे मात्र ज्ञात्या पुरुषाच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. कदाचित काम निर्माण झाल्यासारखा दिसेल, क्रोध निर्माण झाल्यासारखा दिसेल प्रारब्ध शेषाने, पण कामक्रोधाचं जे कार्य आहे पुढचं राग आणि द्वेष, कामाचं कार्य आहे राग आणि क्रोधाचं कार्य आहे द्वेष, हे मात्र निर्माण होणार आहे. कदाचित तुकोबरायांच्या अंगावर त्या शिवकासाराच्या पत्नीने गरम पाणी ओतलं, महाराजांना ते गरम लागलं नाही का, अहो ते पोळलं महाराजांना. महाराज मोठे मोठ्याने ओरडले, काय ओरडले, जळे माझी काया लाग लावणवा. आपली आणि त्यांची स्थिती त्या बाबतीत सारखीच आहे, कारण इंद्रिय आहे, स्वभाव आहे. पण पुढचं पहा, महाराजांनी त्या बाईचा द्वेष करत बसले का, आपण त्याच्या पुढचं करतो. म्हणजे रागद्वेष, कामक्रोधाचं पुढचं जे कार्य आहे हे झालं नाही पाहिजे. कदाचित प्रारब्ध शेषाने अंतःकरण आहे, अंतःकरणाचे धर्म आहेत, हे कामक्रोध जे आहेत ते उत्पन्न होऊ शकतात, पण रागद्वेष मात्र उत्पन्न झाले नाही, स्वामींनी असं लिहिलंय. तेव्हा या परिष्ठानिष्ठी रागद्वेष किरीटी तेजून गिरीकपाटी निकुंज वशे विविक्त सेवी लघवाशी यतवाक्का यमानसह. तो कसा राहतो आता पहा, एवढं सगळं साहित्य घेतलंय त्याने आणि मग चालला निधिध्यासन करायला. महाराज सांगत असतात एकांतात जा, पण एकांतात जाऊन काय करायचं याचा अभ्यास आधी करा, मग एकांतात जा. नाहीतर एकांतात जर गेला, एकांतात जाऊन काय करायचं कळलं नसेल तर तो एकांतच त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता हे सगळं भांडवल त्याने घेतलंय आणि मग तो चालला आता एकांतामध्ये, चालला भंडारा डोंगरावर, चालला भामचंद्र डोंगरावर. तिथं काय करतो, विविक्त सेवी. विविक्त सेवी, विविक्त शब्दाचा अर्थ आचार्य फार सुंदर केलाय बरं का. विविक्तान देशान सेवितुम शीलम यश सविविक्त सेवी. वेगवेगळे देश, मी एका देशामध्ये तो राहत नाही. आणि जे विविक्त आहेत म्हणजे जनसमूहापासून वेगळे असे देश आहेत, अशा त्या ठिकाणी देशामध्ये तो जातो. कारण ह्याचं फार महत्त्व सांगितलंय बरं का. एकांत वासो, उडिया बाबांनी असं लिहिलंय, एकांत वासो लघुभोजनादी मौनम निराशा कर्णावरोधा मुनेरसो संयमनम षडेते चित्तप्रसादनम जनयती शीघ्रम, असं म्हटलेलं आहे. म्हणजे चित्त प्रसाद करून देणारी ही 6 मुख्य त्या ठिकाणी साधनं सांगितली. एकांत वासो लघुभोजनादी मौनम निराशा कर्णावरोधा म्हणजे इंद्रियांचा निग्रह, आणि मुने हे रसो संयमनम रसनेवर संयमन, आणि षडेते हे 6 जे आहेत चित्तप्रसाद करून देणारी साधनं आहेत. हीच या श्लोकामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत. ज्ञानोबरा का विविक्त सेवी झालं, लघवाशी म्हणजे लघु आहार करणारा, यतः वाक काय मानसः, यमचं यत झालेलं आहे म्हणजे नियमन केलेलं आहे त्याने, वाणी काया म्हणजे शरीर आणि मन, आणि ध्यानयोग परो नित्यम. ध्यानयोगामध्ये त्या ठिकाणी ध्यानयोग पर तो असा झालेला आहे. आता हे ध्यानयोगाचा अर्थ काय करायचा, आचार्यांनी शंकरानंदांनी अर्थ ध्यानयोग म्हणजे निधिध्यासनच केलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या ध्यानयोगाचा, ध्यान शब्दाचा अर्थ या ठिकाणी निधिध्यासन केलंय, पण योग शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगच केला वयामध्ये. का असा अर्थ केला असावा, तर मला असं वाटतंय माऊलींना आपली फार काळजी आहे.
माऊलींना आपल्याला केवळ सत्वापत्तीवर ठेवायचं नाही, माऊलींना केवळ ब्रह्मज्ञानी करायचं नाही, तर मनोनाश आणि वासनाक्षय झालेला ब्रह्मज्ञानी माऊलींना तयार करायचं आहे असं वाटतंय. त्यामुळे योगाचं साधन सांगितलंय. जिथे जिथे आत्मस्थितीचं वर्णन केलं, ब्रह्मस्थितीचं वर्णन केलं, ज्ञानोबा तिथे थांबत नाहीत, पुढे भक्ती तरी सांगतात, नाही तर योग तरी सांगतात. म्हणजे हे जरी तुमचं झालेलं असलं तरी सुद्धा मनोनाश वासनाशय हा झालाच पाहिजे, कारण मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते पुढचं एक करूनच टाका. गुरुवारी बाबा सांगत असतात नेहमी. पण स्वामी आले होते स्वामींच्याकडे, ते म्हणायचे समाधी इज मस्ट, समाधी इज मस्ट असं म्हणायचे. म्हणजे समाधी आवश्यक आहे असं म्हणायचे. ते कशा करता? मनोनाश वासनाशय. तेव्हा ध्यान योगपर म्हणजे ध्यान म्हणजे निर्ध्यासन, योग सुद्धा या ठिकाणी आचार्याने असलेलं योग म्हणजे तत्चिंतनम तत्कथनम, आत्माकार वृत्तीच करायची. आणि नित्यम शब्दाचा अर्थ सांगितला आचार्यांनी, फार सुंदर लिहिलाय त्या ठिकाणी. दुसरं काय करायचं नाही, आता तेच करायचं. आचार्यांनी तिथे बऱ्याचशा इतर साधनांचा उल्लेख केलेला आहे. गजबजा सांडिलिया वन वसवी वनस्थळिया अंगाची आची मांदिया एकलिया. हा गजबजा सांडिलिया, ज्या ठिकाणी गजबज नाही, गजबजीने ज्याला सांडलेलं आहे. वसवी वनस्थळिया, अशी वनात असलेली जी काही स्थानं आहेत आणि ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गजबज नाही अशा ठिकाणी तो जातो. आणि मग तिथे गेल्यानंतर आता एकटाच अंगाची याची मांदिया एकलिया, त्याच्याबरोबर राहायला कोण त्या ठिकाणी, सोबती कोण त्या ठिकाणी, अंगाची याची मांदिया, त्याचे जे अवयव आहेत, शरीराचे अवयव हेच त्याची साथी, तेच त्याचे सोबती. आणि तो अशा प्रकारे एकटाच त्या ठिकाणी राहतो. काय करतो? शमदमादिकी खेळे न बोलण्याची चावळे, गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. दमादिकाबरोबर खेळतो म्हणे तो. आणि न बोलण्याची चावळे, न बोलणं असलेलं ब्रह्म, बरोबर ना, तो चावळतो. तो मौन स्थितीमध्ये राहतो असा अर्थ आहे. कारण श्लोकामध्ये मौन हे पद आलेलं आहे. मौन स्थितीमध्ये राहतो. मौन याचा अर्थ काय? मौन म्हणजे केवळ काय करावे ते मौन, आणि दाही दिशा हिंडे म्हणते मौन काही उपयोगाचं नाही बरं का. मौन म्हणजे परमात्मा चिंतन, हेच खरं मौन आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, मला आता आठवत नाही, की हेच मौन आहे, भगवंताचं चिंतन करणं हे खरं मौन आहे म्हणून. न बोलण्याची चावळे, गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. आणि गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू, गुरुवाक्य जे आहे त्याच्या आठवणीने त्याला दुसरा वेळच त्या ठिकाणी कळत नाही किती गेला. चिंतनामध्ये त्याचा वेळ नेहमी जातो, भगवत चिंतनामध्ये, परमात्मा चिंतनामध्ये वेळ जातो, काही त्याला वेळ कळत नाही. आणि अंगा बळ यावे ना तरी क्षुधा जावे, काळजीभेचे पुरावे मनोरथ. अंगामध्ये बळ यावं, आता ते लघुवाशी याचं वर्णन केलंय बरं का. म्हणजे अंगामध्ये बळ यावं, किंवा माझी क्षुधा निवृत्त व्हावी, किंवा माझ्या जिभेचे चोचले पुरावेत, असं त्याच्या मनामध्ये मनोरथ नसतं. म्हणजे जेवत असताना या तीन गोष्टीचा तो विचार करत नाही. भोजन करिता विखी गया ती ते न लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. भोजन करता विखी, जेवत असताना या वरच्या तीन गोष्टी म्हणजे बळ यावं, माझी क्षुधा निवृत्त व्हावी आणि माझ्या जिभेचे लाड पुरावेत, या तीन गोष्टीकडे त्याचं फार लक्ष नसतं. आणि आहारी मिती संतोषी, कमी आहारामध्ये तो संतुष्ट असतो. आणि मापन सुये म्हणजे फार खात नाही बरं का, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्याला चिंतन करायचंय वगैरे हे, तर सात्विक वृत्ती राहण्याकरता आहार सुद्धा असा पाहिजे. तुकोबारायांचं प्रमाण आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियांची सार, इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. त्याचा परिणाम आपल्या अंतकरणावर होत असतो. म्हणून आसनाचे निपावके हरपता प्राणुपोके, याची भागू मोठके अशन करी. अजिबातच खात नाही का? नाही. आसनाचे निपावके, आता आसन लावून बसलेलं आहे आणि मग हरपता प्राणुपोके काय होतो? आसन लावल्यानंतर जो प्राण आहे ते अन्न सगळं खाऊन जातो. आणि प्राणाला जर अन्न मिळालं नाही तर तो प्राणच मग काय होतो? कमी व्हायला लागतो शरीरामध्ये असलेला अग्नी, जठराग्नी. म्हणून तो अग्नी शिल्लक राहायला पाहिजे एवढं टाकत राहतो तो. याची भागू मोठके आशन करी, त्याच्याकरता तो त्या ठिकाणी कमीत कमी जेवण करतो. आणि परपुरुषे कामिली क्रोधू अंगन घाली, निद्रालस्या न मोकली अशनतैशे. परपुरुषे कामिली कुलवधू अंगण घाली. एखाद्या परपुरुषाने इच्छा केली असताना सुद्धा कुलवधू जी आहे ती मात्र त्याकडे लक्ष देत नाही. त्याप्रमाणे निद्रा आलस्या न मोकली अशनतैशे, म्हणजे निद्रा येईल, आलस्य येईल आणि त्यांना मोकळेपणा मिळेल म्हणून तो आसन करताना, जेवत करताना फार सावधानतेने जेवण करतो. म्हणजे आपल्याला झोप येणार नाही हे लक्ष, जेवतानाच त्याचं लक्ष असतं ह्याच्याकडे.
आपल्याला झोप येणार नाही याच्याकडे त्याचं जेवतानाच लक्ष असतं, म्हणून तसं पाहूनच तो खातो. आणि साधना कशी करतो? दंडवताचे प्रसंगे भुई हनांग लागे वाचून रनेगे राबस्य तेथ. दंडवताच्या प्रसंगामध्ये देवाला गुरुला दंडवत करतानाच फक्त त्याचं भुई हन अंग लागे. जमिनीला त्याचं अंग फक्त दंडवत करताना, नमस्कार करतानाच गुरुंना, एरवी त्याचा अंग जमिनीला लागत नाही. म्हणजे बसूनच असतो, ध्यानधारणा चिंतनच करत असतो, निध्यासनच करत असतो. निद्रा वाचून येर निघे राभस्य तेथ. आणि वाचून त्या ठिकाणी हे सोडून, म्हणजे गुरूंना देवाला दंडवत करण्याचा प्रसंग सोडून कुठेही लोळत पडण्याचा विचार कधी त्याच्या जीवनामध्ये येत नाही. देह निर्वाहा पुरते रहाटवी हात पायाते किंबहुना अपैते सबाह्य केले. आणि मग हात पायाला सुद्धा तो व्यवहार किती करतो? देहनिर्वाहापुरते, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान कोपी गुहा. देहनिर्वाहापुरतं, कारण जेवढं तुम्ही जास्त त्या ठिकाणी व्यवहार कराल चित्ताला तेवढा जास्त विक्षेप होईल आणि मग निधिध्यासन होणार नाही, चिंतन होणार नाही. किंबहुना अपायते सबाह्य केले. सबाह्य म्हणजे आंतरबाह्य सगळ्यांना तो स्वाधीन करतो, सर्व इंद्रियांना, बाह्य शरीरासह मन देखील त्याने स्वाधीन केलेलं आहे. आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नेदी वीरा ते थके वा व्यापारा ओकाश्वासे. आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नेदी वीरा, म्हणजे इंद्रिय तर त्याने अंतर्मुख केलीच, पण मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नेदी. हे वीरा, अरे अर्जुना श्रेष्ठ किती वीर येतो, खरा तो वीर तोच आहे खरा. तो काय म्हणे? वीर्या वीर संत धीर समुद्र. मनाचा उंबरा वृत्तीशी देखो नेदी, वृत्तीस आला मनाचा उंबरा पाहू देत नाही. मन म्हणजे संकल्प विकल्पात्मकम मना, म्हणजे वृत्तीमध्ये संकल्प विकल्प तो उठू देत नाही. निसंकल्प तो वृत्तीला आपल्या करण्याचा प्रयत्न करतोय, याचा निध्यासन करतोय, तो अभ्यास करतोय. आता जर संकल्प विकल्प करण्याचं सोडून देतोय, मग वाघ व्यापाराला काय अवसर आहे का तिथे? वाणीच्या व्यापाराला ते तर के वाघ व्यापार अवकाश असे. ऐसे नि देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य. ऐसे देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश. देह वाचा मन ह्या सगळ्या बाह्य प्रदेशांना त्याने जिंकले आणि आकळले आकाश ध्यानाचे तेने. हे आकाश 975व्या ओळीमध्ये सांगितलं बरं का. कोणतं आकाश? तै मी नेने आता जाणेन हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. ते आकाश मागच्या ओळीमध्ये सांगितले. आकळले आकाश ध्यानाचे तेने, चिदाकाशामध्ये त्या ठिकाणी तो त्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो आता रममान होऊ लागलेला आहे. गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला. गुरुवाक्य उठविला आणि बोधी निश्चयो आपुला. न्याहाळी हाती घेतला आरसा जैसा. जसा आरसा आपण हातामध्ये घेतो आणि आपलं रूप त्याच्यामध्ये आपण टळटळीत, महाराज म्हणतात ना, टळटळीत असं रूप आपल्याला दिसतं त्या आरशामध्ये, त्याप्रमाणे गुरुने जो बोध दिलेला आहे, तत्वमसी तू ब्रह्म आहेस असं म्हटल्यानंतर अहम ब्रह्मास्मी त्याची वृत्ती अशी झालेली आहे की त्याला साक्षात त्या ठिकाणी स्वरूप स्थितीचा अनुभव येऊ लागलेला आहे. गुरुवाक्य उठविला, गुरुवाक्याने उठलेला आहे तो आणि जागृत झालेला आहे. जो बोध आहे आणि त्या बोधी निश्चय आपुला, आपला जो निश्चय आहे, बोधाचा जो आपला निश्चय आहे, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती, मीच ते ब्रह्म आहे, अहम सहा सह अहम असा जो निश्चय आहे, तो न्याहाळी हाती घेतला आरसा जायचा. एकदम हातात आरसा घेतल्याप्रमाणे त्या ठिकाणी टळटळीत असा त्याचा निश्चय होऊ लागतो. पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी. आता हे ध्यानाचा प्रकार सांगितलाय बरं का. हो, आता प्रत्येक गोष्टीतलं ध्यान वेगळे आहे. योगाचं ध्यान वेगळं आहे, उपासनेमध्ये असलेलं ध्यान वेगळं आहे, ज्ञानाचं ध्यान वेगळं आहे. प्रत्येक दृष्टीने ध्यानाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. हे ध्यान कसं आहे पहा. ध्याता आपणची परी, परी ध्याता आपणची ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे. अर्जुना, हे ध्यान रूढी अवधारी. ही ध्यानाची रूढी तुला सांगतो, ध्यानाची परंपरा सांगतो, कसं ध्यान करायचं सांगतो पहा. काय? पै ध्याता आपणची परी, परी ध्याता आपणची ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे. काय? ध्याता, ध्यान आणि ध्येय या तिन्हीमध्ये सुद्धा एकच चैतन्य अखंड एकरस आहे असं जे ध्यान आहे, म्हणजे प्रमातृ चैतन्य किंवा ध्यातृ चैतन्य, ध्यानरूप चैतन्य, ध्येय चैतन्य,
याच्यामध्ये असलेल्या ज्या ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या तिन्ही उपाधी आहेत आणि त्या उपाधीच्या अधिष्ठान असलेले, उपाधीचं अधिष्ठान असलेलं हे चैतन्य अखंड एक रस जो का त्यो जसं आहे तसं त्याचं ध्यान करणं हे खरं ध्यान सांगितलंय बरं का. आणि या ध्यानाने कोणती अवस्था प्राप्त होते? तेथ ध्यान ध्येय ध्याता ययातिही एकरूपता होय तव पंडुसुता की जे. ध्यान, ध्येय आणि ध्याता या तिन्हींना एकरूपता प्राप्त होते. अखंड एकरस असं जे त्या ठिकाणी ब्रह्म आहे त्याच्या ब्रह्मस्वरूपता त्याला प्राप्त होते. होय तो पण सुद्धा की जे ते गा. आणि त्या ठिकाणी असं ते ध्यान त्या साधकाकडून केलं जातं. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. म्हणून तो मोक्षू. आता बा इथपर्यंत एकदम चांगलं चाललंय बरं का. म्हणून तो मोक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू. लक्षात आलं का तुमच्या? परी, आता इथून परी पुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. आता एवढं सगळं त्यांनी केलं आणि नंतर मात्र तो योगाभ्यास करायला लागला. हे जे आहे हे टीकाकारांनी कोणी केलेलं नाही. शंकराचार्यांनी सुद्धा हे योग वगैरे हठयोगाला इथं आणलेलं नाही. शंकरानंदांनी सुद्धा हठयोगाला या ठिकाणी आणलेलं आहे. ध्यानयोग परो नित्यम आहे ना, या शब्दाचं व्याख्यान या ठिकाणी चालू आहे. तेव्हा ज्ञानोबारांनी इथून हा सगळा मार्ग योगाकडे वळवलेला आहे. का वळवला? तर त्याच्याकरता आता झाला तो भगवत स्वरूप झालाय, पण काय मनोनाश असेल, वासनाक्षय असेल, तो निवृत्त व्हावा याकरता. मग योगा म्हणून तो मोक्षू आत्मज्ञानी झाला दक्षो परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. हे काय असेल किंवा आणखीन काही चित्तशुद्धी राहिली असेल त्याची ती निवृत्त व्हावी याकरता. परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा, त्या ठिकाणी योगाभ्यासाचा पक्ष त्या ठिकाणी पुढे ठेवतो आणि त्या योगाने तो साधना करतो. अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पिडोनिया कावरू मूळ. अपान रंध्रद्वया, खालची जी दोन रंध्र आहेत गुदद्वार शिष्णद्वार, माझारी धनंजया त्याच्यामध्ये गुदद्वार आणि शिष्ण मूत्रद्वार याच्यामध्ये त्या ठिकाणी पार्ष्णी पिडोनिया कावरू मूळ, म्हणजे ते शिवनीचं जे मूळ आहे त्याच्यामध्ये एक रेषा आहे, त्याच्यावर आपल्या उजव्या पायाची टाच तो लावतो. आणि मग काय करतो? पाठीमागे 6व्या अध्यायामध्ये याचा सगळा विचार सांगितलेला आहे. आकुंचुनी अध देवनी तिन्ही बंद करून एकवद वायुभेद. आकुंचिनी अध, अध म्हणजे गुदद्वार तो आकुंचन करतो आणि मूळ बंद लावतो. आणि त्यानंतर पुन्हा नाभी जे आहे ते आकुंचून त्या ठिकाणी ओढ्यांना बंद लावतो आणि पुन्हा वरची हनवटी जी आहे छातीला लावतो आणि जालंधर बंद लावतो. हे 3 बंद तो लावतो. त्याने काय होतं? कुंडलिनी जागवनी मध्यमा विकासुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी. कुंडली जागृत करतो आणि सुषुम्नीच्या द्वारे त्या कुंडलीला वर घेऊन जातो. आणि कुठे घेऊन जातो? आधारादी भेदुनी आज्ञावरी. या आधारादी चक्र सांगितलेले आहेत. सगळी मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा चक्रापर्यंत एका चक्राचा भेद करत तो आता वरती त्या ठिकाणी कुंडलिनी शक्तीला घेऊन जातोय.